नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। 10वी पासवर बँक नोकरी आहे। फेडरल बँकमध्ये भरती निघालेली आहे। 2026 ची नवीन भरती निघालेली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 10वी पासवर ही भरती निघालेली आहे आणि कुठल्या बँकमध्ये नोकरी आहे तर फेडरल बँकमध्ये ही नोकरी आहे। त्यानंतर बघा आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहूया। बघा 10वी पासवर परमनंट भरती आलेली आहे। 2025-26 ही भरती आहे। ऑफिस असिस्टंट या पदासाठी इथे भरती होणार आहे। पद संख्या 200 जागांसाठी इथे भरती असणार आहे। 8 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। खुला प्रवर्गासाठी 500 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। 18 ते 20 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय वर्गांसाठी 5 वर्षाची सवलत सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। वेतन तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे। 19,500 ते 37,815 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि ही जॉब ऑल इंडिया असणार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा इथे जॉब असणार आहे। वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। ही वेबसाईट तुम्ही चेक करू शकता। यावरती जाऊन संपूर्ण सविस्तर डिटेल सुद्धा चेक करू शकता। त्यानंतर ऑनलाईन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। ऑनलाईन परीक्षा सुद्धा इथे तुम्हाला असणार आहे आणि ही फक्त 10वी पासवर असणार आहे। तर जे कोणी उमेदवार 10वी पासचे असतील ते हा व्हिडिओ नक्की पहा। जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। खूप चांगली संधी आहे त्यांना जॉब मिळायची, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा फेडरल बँक ऑफिस या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 10वी पासवर ही जॉब आहे। संस्थेचे नाव पण फेडरल बँक LTD हे आहे। पदाचे नाव बघा ऑफिस असिस्टंट अटेंडर या पदासाठी इथे भरती असणार आहे। शैक्षणिक पात्रता बघा उमेदवार किमान 10वी पास असावे आणि 10वी किंवा 12वी पास असेल किंवा IT असेल तर ते उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। वयोमर्यादा तुम्हाला इथे साधारण 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी इथे सवलत सुद्धा देण्यात आलेली ही परमनंट जॉब आहे। प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये ही परमनंट जॉब आहे आणि कामाचे स्वरूप किंवा काम काय असणार आहे, तुम्हाला ऑफिस फाईलचे काम असणार आहे, कागदपत्राची ने-आण, बँक सहाय्यक काम असणार आहे, दैनंदिन कार्यालयीन काम किंवा मदत करणे हे तुमचे इथे काम असणार आहे। पगार अंदाजे तुम्हाला बघा इथे 18,000 ते 25,000 प्रति माह तुम्हाला इथे मिळणार आहे। निवड प्रक्रिया ही ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे। त्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल आणि इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर अर्ज पद्धती ऑनलाईन अप्लाय करायचा आहे। फेडरल अधिकृत वेबसाईटवरून करू शकता आणि कोणत्याही एजंटला पैसे न देता तुम्ही इथे जॉबला अप्लाय करायचं आहे। कुठल्याही एजंटला तुम्ही इथे पैसे देऊ नका। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहूया। बघा फेडरल बँकमध्ये ही भरती आहे। त्यानंतर बघू आपण इम्पॉर्टंट डेट सुद्धा इथे दिलेली आहे। नोटिफिकेशन कधी आलेले आहे 30 डिसेंबर 2025 ला आलेला आहे। त्यानंतर 8 जानेवारी ही लास्ट ॲप्लिकेशन डेट आहे आणि ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट 1 फेब्रुवारी लगेच होणार आहे, 1 फेब्रुवारीला। आणि हाऊ कॅन अप्लाय, कशा पद्धतीने तुम्हाला इथे अप्लाय करायचं, एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे। फक्त 10वी स्टँडर्ड किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। एज दिलेला आहे। त्यानंतर प्लेस ऑफ डोमासाईल, ट्रेनिंग प्रोग्राम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस तुम्हाला येणं गरजेचं आहे। तुम्हाला कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे। त्यानंतर नॅशनॅलिटी तुम्ही इंडियन असणं गरजेचं आहे। स्केल ऑफ पे सुद्धा इथे दिलेला आहे तुम्हाला। बघा खूप चांगली सॅलरी मिळणार आहे। 19,500 ते तुम्हाला इथे 21,160। त्यानंतर तुमचे इन्क्रिमेंट सुद्धा इथे होणार आहे। अशा पद्धतीने ही तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि बघा तुमची इथे निवड कशी केली जाणार आहे, सिलेक्शन ऑफ स्टेज बघा इथे सेंटर बेस्ड ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे। त्यानंतर तुमची इथे निवड केली जाणार आहे। सेंटर ऑफ ऑनलाईन ॲप्टिट्यूड एक्झामिनेशनचं सेंटर कुठं असणार आहे तर प्रत्येक राज्यामध्ये इथे असणार आहे। त्यानंतर कर्नाटकमध्ये बेंगलोर असणार आहे आणि मध्य प्रदेशमध्ये इंदोर असणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे इथे असणार आहे। म्हणजे
महाराष्ट्र राज्यामध्ये 2च सेंटर इथे असणार आहेत. त्यानंतर बघा आपण पुढे बघूया, पर्सनल इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे. त्यामध्ये काय विचारलं जाणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा डॉक्युमेंट्स सबमिशन किंवा डॉक्युमेंट्स कुठले कुठले तुम्हाला लागणार आहेत. 10वी सर्टिफिकेट, 12th असाल तर 12th लागणार आहे, ग्रॅज्युएशन असाल तर ते सुद्धा इथे लावू शकता. व्हॅलिड ॲड्रेस तुम्हाला प्रूफ द्यायचं आहे. त्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट किंवा वोटर ID देऊ शकता. पॅन कार्ड ॲप्लिकेशन द्यायचं आहे. सर्टिफिकेट मायक्रोसॉफ्ट ऑफिस ट्रेनिंग अंडर ग्रॅज्युएट ते सुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर डॉक्युमेंट प्रूफ किंवा एक्सपिरियन्स असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यानंतर SC ST कॅन्डिडेटसाठी सुद्धा इथे सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि एनी अदर सर्टिफिकेट असतील ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. रजिस्ट्रेशन प्रोसेस बघा तुम्हाला इथे दिलेली आहे आणि ॲप्लिकेशन चार्जेस किती असणार आहेत. जनरल आणि अदरसाठी 500 रुपये आणि SC STसाठी 100 रुपये इथे ॲप्लिकेशन फी असणार आहे. पेमेंट ऑफ फीससुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे आणि गाईडलाईन सेंटर ऑनलाईन तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन पॅटर्न कसं असणार आहे, कम्प्युटर नॉलेज असणार आहे 15 क्वेश्चन 15 मार्क, इंग्लिश 15 क्वेश्चन 15 मार्क, लॉजिकल रिझनिंग 15 क्वेश्चन 15 मार्क, मॅथमॅटिक 15 क्वेश्चन 15 मार्क, टोटल 60 क्वेश्चन 60 मार्क असणार आहेत आणि 60 मिनिटे तुम्हाला इथे वेळ दिली जाणार आहे. अशा पद्धतीची तुमची ही एक्झाम असणार आहे आणि एक्झाम ही इंग्लिश लँग्वेजमध्येच असणार आहे आणि इथे नॉट बी एनी निगेटिव्ह मार्किंग, कुठले बी निगेटिव्ह मार्किंग इथे नसणार आहे. बघा ही अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.